नाशिक शहरातील घडपोरीच्या गुन्ह्यांवर लगाम घालण्यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेत गुन्हे शाखा युनिट 1 ने धडाकेबाज कारवाई करत तब्बल 3 वर्षांपासून पोलिसांच्या राडावर असलेल्या घरफोडी प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे। आरोपीला अटक करून त्याच्याकडून 6,50,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहे। गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आनंदवली चांची पुलाजवळ सापळा रचण्यात आला। पोलिसांची चाहूल लागताच संशयितांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र गुन्हे शाखेच्या पथकाने पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले। चौकशीत त्याची ओळख किशोर शालिक भालेराव वय वर्ष 22 अशी पटली। अंग झडतीत आरोपीकडून 41.77 ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले। यामध्ये मंगळसूत्र, 2 सोन्याच्या अंगठ्या आणि सोन्याचे कॉइन यांचा समावेश असून त्यांची बाजार मूल्य 6,50,000 रुपये इतके आहे। पोलीस चौकशीचं काम फास आवळताच आरोपीने धक्कादायक खुलासा केला। आपल्या साथीदारांसह गंगापूर रोड परिसरातील सावरकर नगर येथील एका बंगल्यात घरफोडी करून हे दागिने चोरल्याची कबुली त्यांनी दिली। विशेष म्हणजे हा गुन्हा 28 नोव्हेंबर 2022 रोजी गंगापूर पोलीस ठाण्यात दाखल झाला होता। जवळपास 3.5 वर्षांनंतर या गुन्ह्याचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे। पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 1 ने केलेल्या या कारवाईमुळे जुन्या आणि प्रलंबित घरफोडी प्रकरणातील आरोपींमध्ये खळबळ उडाली आहे। चोरीचा मुद्देमाल जप्त झाल्याने पीडितांना मोठा दिलासा मिळाला असून गुन्हेगार कितीही काळ लपून बसला तरी कायद्याच्या कचाट्यातून सुटू शकत नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे। लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आडाव, नाशिक। लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजेच लोकशास्त्र न्यूज।